स्वागत आहे बघा तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आपल्या शेडमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या इथलं आखाड महिन्यामध्ये सगळा स्टॉक सगळा संपलेला आहे। बरोबर परफेक्टमध्ये रेट वगैरे लागून आपल्याला स्टॉक संपला इथला। मला दाखवतो इथलं का आम्ही आता बाहेर काढलेत एक 40 कोंबड्या आणि 10 कोंबड्या आपण ठेवलेल्या आहेत, कारण आपल्याला कोंबड्या पाहिजे उद्या, कारण अंडी विकायला त्यासाठी आपल्याला कोंबड्या पाहिजे उद्या। आधीच्या आपल्या कोंबड्या आहेत बघा त्या जाळ्यामध्ये, तुम्हाला तर माहितच आहे। तुम्ही जर मागले व्हिडिओ बघितला असतील तर तुम्हाला माहित असेल, तर नक्कीच मागचे पण व्हिडिओ जरा बघत जावा। आता बघा तिकडं आपण त्या जाळ्यामध्ये आहे ना, त्या जाळ्यामध्ये त्या जुन्या कोंबड्या सोडल्या आहेत आणि ह्या आत्ताच्या ह्या बारीक कोंबड्या आहेत ना, ह्या कोंबड्या आत्ता आपण बाहेर सोडून घेतल्यात बघा। आता त्या कोंबड्या तर आत ठेवलेल्या आपण, आज पहिल्यांदाच त्यांना इथनं बाहेर काढले बघा। इथं पाक आतमध्ये सगळं आता मोकळं झालंय। आता ह्यातमध्ये 40 कोंबड्या आहेत, 40 कोंबड्या आणि 10 कोंबड्या आहेत ह्यामध्ये परफेक्टपणे, म्हणजे 40 कोंबड्या आणि तिकडं आपल्या 17 कोंबड्या आहेत आणि 2 कोंबड्या आहेत। त्यामुळे आपली दिवसाला जरी 40 अंडी निघाली तरी बाद झाली। त्यामुळे आपण यांना फक्त तो वेस्टेज आणि थोडं इकडं गहू तांदूळ कोंब आलेला असंच टाकणार आहे, दुसरं काही टाकणार नाही। हे बघा आता हे टाकले बघा, आपण शेवग्याचा पाला वगैरे टाकून घेतलाय, मस्तपैकी लागलीत खायला, मस्तपैकी असं नियोजन लावलंय बघा परफेक्टपणे। दाखवतो तुम्हाला की अंडी किती गावलेत नक्की, अंडी वगैरे पण। आता ते बाहेरच्या कोंबड्या तर अंडी गावतात त्यांना आपण बघा। आता ही आत कोंडली की नाही, लय खाद्याचा आपण वापर करत नाही आता, कारण त्यांना देशी अंडी प्युअर देशी मिळण्यासाठी आपण त्यांना हे खाद्य तांदूळ आणि गहू मिक्स करून टाकतोय आणि सकाळी एकदा गव्हाचं कोंब आलेलं ते टाकतोय आणि आता असं बाहेर सोडले बघा। आता 2 तास तरी यांना बाहेर असं मोकळं सोडायचं आणि ते पाला वगैरे खात्यात बघा मस्तपैकी। आणि इथं आहे ना, असं उकरलं ना त्याखाली आळ्या असतात, आळ्या पण खात्यात, बरोबर त्यांना पौष्टिक आहार मिळतोय। हे बघा इथं अंडे आपण ठेवलेत, ह्यामध्ये दाखवतो 12 13 अंडे आज तर गावलेली, म्हणजे 17 कोंबड्या आहेत त्या, आणि त्यामध्ये रोज आपल्याला 13-14 अंडी गावती ती, म्हणजे एखादी कोंबडी रेग्युलर घालते, 2-3-4-5 कोंबड्या रेग्युलर घालत नाहीत, एक दिवस आड घालतात, असा विषय आहे। थांबा तुम्हाला आता त्या दिवशी आम्ही मक्याला औषध मारलेलं, असलं मक्का खतरनाक आले ते पण दाखवतो। हे बघा आता, हे बघा सगळा रोग ह्याच्यावरला गेलाय परफेक्टपणे, मक्का आले बघा। यामध्ये तुम्हाला मी दाखवलेलं की कीड वगैरे कसली खतरनाकपणे आलती यावर, त्यामुळं आता ते औषध आपण मारलं होतं, त्यामुळे सगळी कीड वगैरे सगळी गेल्या, असा विषय आहे। कीड तर काहीच राहील नाही। चला त्या कोंबड्या आता बाहेर सोडल्यात, आता त्या 1-2 तासानं कोंडायचे अजून आपल्याला। मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता आम्ही बाहेर याचं सेटअप कसं लावलंय नक्की। बाहेर तिकडे मोठ्या कोंबड्या आहेत आणि या बारक्या पण, आता या दोन्ही मिक्स सोडल्यावर भांडतात का नाही हे आम्हाला माहित नाही, म्हणून आम्ही त्यांना मिक्स ठेवलं नाही। दोन्ही भांडतील म्हणून आम्ही त्यांना मिक्स ठेवलं नाही। तिकडचे कोंबड्या तिकडे ठेवलेत आणि ह्या कोंबड्या इकडे ठेवल्यात, असा विषय गेलेला आहे। तिकडच्या कोंबड्या तर काय इकडे घेतल्या नाही घ्या। हे बघा इकडं हे आपण पॅक करून ठेवलेत, यांना काय इकडे ठेवत नाही आपण, कारण हे ह्यांच्यात सोडल्यावर ना, मिक्स झाल्यावर ना हे भांडते त्यांना ह्याचं माहीत नाही। तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा आम्हाला, म्हणजे आम्ही या दोन्ही पण मिक्स सोडू शकतो। तुमच्यात कोण बघत असेल तर कोंबड्यांच्या असेल, हां तिथं पाडलं बघा सगळा क्रेट, आहे दुळा करते, एक तर गेले वर ह्याच्या, नुसता दांगा येऊट लावला यांनी। जर तुम्हाला माहीत असेल तर दोन्ही, म्हणजे ह्या जरा मोठ्या कोंबड्या आहेत, ह्या 6 महिन्याच्या आहेत आणि ह्या 3 महिन्याच्या आहेत, ही दोन्ही जर एकत्र सोडली तर भांडतात का नाही एवढंच मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे सेटअप आपला तर असा आहे बघा परफेक्टपणे। इकडं आपण अंड्याचं केलेलं, तर त्यामध्ये पावसानं भिजायला लागलं, त्यामुळे हे वल्ल झाले, त्यामुळे त्यामध्ये तिने अंडी घालून झाले, त्यामुळे आपण ते सेटअप काही काढून टाकला। आता डायरेक्ट ती जाळ्यामध्येच अंडी घालतात, नाही तर इकडं पोत्यात वगैरे अंडी अशी घालून जातात कोंबड्या। ते पोतं पाडले, आता पोतं आपण नीट ठेवूया, त्यामध्ये यांचं खाद्य आहे बघा। अरे साला हात झालाय आता घाण, आता धुव्या हात, पाणी बारडीचं आहे। चला
लावलंय बघा नियोजन इथलं आपलं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच आपला आता गणेश उत्सव येत आहे, त्यामुळे गणपतीचे पण सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत. त्यामुळे नक्की बघा, खूप मजा येते व्हिडिओ बनवण्यात आणि तुम्ही बघता, लाईक करा, सबस्क्राईब करा नक्कीच. आता आपण मंडळात आता ते गाण्याचे बॉक्स ते आणायला गेलीत वाटतं, म्हणजे पोरं जाणार होती, म्हणजे ती दोघं जाऊन आज ठरवून येणार होती काय विषय झालाय. तर नक्कीच मी तुम्हाला दाखवतो याच्या पुढचं सगळं व्हिडिओ. मंडळ आम्ही गणपती आणल्यापासून गणपती विसर्जन करण्यापर्यंत सगळे व्हिडिओ दाखवतो. त्यामुळं लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि ती घंटी आहे त्याला प्रेस करून ठेवा, कारण नवीन व्हिडिओ पडल्या तुम्हाला लगेच अपडेट मिळेल.